नीलकंठ पक्षी. नीलकंठ पक्षी हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. या पक्षाला भगवान शिवाप्रमाणे नीलकंठ म्हणतात. नीलकंठ पक्षी दिसायला अतिशय सुंदर आहे. नीलकंठ पक्षी हा प्रामुख्याने भारतात आढळणारा पक्षी आहे. या पक्षाला इंग्रजीत इंडियन रोलर बर्ड असे म्हणतात. हा पक्षी पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. नीलकंठ पक्षी नीळकंठ, नीळपंख, चास अशा विविध नावाने ओळखला जाणारा पक्षी आहे. नीलकंठ हा पक्ष्यांच्या रोलर प्रजातीचा आहे, परंतु इतर रोलर पक्ष्यांपेक्षा त्याचा रंग वेगळा आहे. नीलकंठ पक्षी दक्षिण आशियामध्ये आढळतो. हे भारत, इंडोनेशिया, इराक या देशांमध्येही आढळते. नीलकंठ ही डोंगराळ भागात आढळतो. नीलकंठ पक्ष्याच्या डोक्याचा आणि पंखांचा रंग निळा असतो. या पक्ष्याचा गळा हलका तपकिरी असतो. नीलकंठ पक्षीचा आवाज कावड्यासारखा कर्कश आहे. या पक्षाची चोच काळी असते. हा पक्षी सुमारे 27 सेंटीमीटर लांबीचा असून आकार अंदाजे एका महिना एवढा आहे. नीलकंठचे वजन फक्त 80 ते 100 ग्रॅम आहे. नर आणि मादी नीलकंठ पक्षी दिसायला जवळजवळ सारखेच असतात. या पक्षाला इंडियन रोलर म्हणतात कारण नीलकंठ उडताना एरोबिक्स चालतो. हे उडताना 360 अंश फिरू शकते. नीलकंठ पक्षी हवेत अनेक आकर्षक स्टंट करताना दिसतात. नीलकंठ पक्षाचा प्रजनन काळ भारतात मे ते जून दरम्यान असतो. नीलकंठ पक्षी सहसा जंगलांजवळील गवताळ प्रदेशात दिसतात. त्यांचे निवासस्थान झाडे आहेत. तसे ते रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाच्या तारांवर अनेकदा बसलेले दिसतात. नीलकंठ पक्षाचे मुख्य अन्न बिया, कीटक आणि बीटल आहे. ते जमिनीवर रांगणारे छोटे सरपटणारे प्राणी आणि विंचू खातात. ते खाण्यासाठी हवेतच किडे पकडतात. हा पक्षी देखील शेतकरी प्रेमी आहे. शेतात आढळणारे कीटक खाऊन पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवतो. हे अनेकदा शेतात दिसतात. नीलकंठ पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी हवेत डुबकी मारतो. यावेळी त्याच्या पिसांचा निळा रंग अतिशय सुंदर दिसतो. हा पक्षी घरटे बनवून जगतो. नीलकंठ पक्षी झाडांच्या खोडांवर केलेल्या छिद्रांमध्ये घरटे बनवतो. कधी कधी ते सुतार पक्ष्यांनी बनवलेल्या छिद्रांमध्ये देखील घरटे बनवतात. तो लाकडी पेंढ्या आणि पानांनी घरटे बनवतो. मादी नीलकंठ पक्षी 3 ते 4 पांढऱ्या रंगाची गोल अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी दोघेही करतात. 20 दिवस उष्मायन केल्यानंतर अंडी उबतात. 2 महिन्यांच्या पालकत्वानंतर पिल्ले घरटे सोडते. दसरा आणि दुर्गा पूजेच्या वेळी या पक्षाचे दर्शन शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी हा पक्षी दिसला तर वर्षभर चांगले जाते असे म्हणतात. हा पक्षी भारतातील काही राज्यांचा राज्य पक्षी देखील आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. सध्या नीलकंठ पक्षाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. याचे कारण हे पक्षी रस्त्याच्या कडेला राहतात. वाहतुकीमुळे दररोज यांचा मृत्यू होतो. शेतात कीटकनाशकांच्या वापरामुळे हे पक्षीही मरत आहेत. नीलकंठ पक्षाचे सरासरी आयुष्य 15 ते 18 वर्षे असते. असा हा नीलकंठ पक्षी.